नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी। आजची शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची अंतिम सुनावणी, त्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी। राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे शिवसेना पक्ष आणि जे काही चिन्ह आहे त्या संदर्भातील वाद तो सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित सुनावणी चालू आहे। नेमकी कोणती अपडेट आहे की त्या अपडेटने उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळाला असून एकनाथ शिंदे यांना प्रचंड मोठासा धक्का बसलेला आहे। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्ष चिन्हाची जी सुनावणी होती ती पुढे जात होती, परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी जे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की जो काय निर्णय आहे तो लवकर देऊन टाकायचा आहे, त्यामुळे सर्वांनी आपापली सुनावणी आणि जे काही देऊन टाकावं। सरन्यायाधीश सूर्यकांत जॉयमाला बागचींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। त्यामध्ये गेल्या सुनावणीत म्हणजे 4 दिवसापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी म्हणजेच कपिल सिब्बल यांनी आपली बाजू जोरदारपणे मांडली होती, तर आज शिंदे गटाचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत। अनेक राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, कायदेतज्ञ आणि नागरिकांचे लक्ष आजच्या महत्त्वाच्या सुनावणीकडे लागले आहे। विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट यांच्यासाठी सुनावणी राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। सुनावणीपूर्वी विविध स्तरावर तर्कवितर्क सुरू असून न्यायालय नेमका कोणता निर्णय देईल याबाबत उत्सुकता वाढली आहे। मात्र अंतिम निर्णय आणि निकाल न्यायालयाकडून अधिकृतपणे अजून तरी जाहीर झालेला नाही। हा वाद निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून प्रत्येक टप्प्यावर दोन्ही गटांनी आपले दावे मांडले असता उद्धव ठाकरेंचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणातील प्रत्येक सुनावणीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतो। उद्धव ठाकरे गट सातत्याने असा दावा करत आला आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ संघटना असून बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंना आपला राजकीय वारस जाहीर केलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंचाच पक्ष आहे असं कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीमध्ये त्यांच्या युक्तिवादात म्हटलेलं आहे। आज एकनाथ शिंदे यांचा गट युक्तिवाद करणार आहे, परंतु उद्धव ठाकरेंचे जे काही कायद्यानुसार आणि कपिल सिब्बल यांनी सांगितलेल्या युक्तिवादानुसार उद्धव ठाकरे यांना शेवटी शिवसेना पक्षाने चिन्ह मिळेल किंवा जे काही धनुष्यबाण चिन्ह आहे ते गोठवून शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर एकनाथ शिंदे यांना जे काही शिंदे गट मिळेल किंवा त्यांना ज्यांचे आमदार जे काय ते अपात्र होऊन त्यांना शेवटी भाजपामध्ये विलीन होण्याची सुद्धा भूमिका घ्यावी लागू शकते। त्यामुळे एकनाथ शिंदे हे काय नवीन पक्ष काढणार नाहीत, मात्र भाजपमध्ये विलीन होऊन ते सत्तेत सामील अजूनही राहू शकतात। त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची अंतिम सुनावणी अतिशय महत्त्वाची असून यामध्येच कळेल की एकनाथ शिंदे यांना कसा मोठा धक्का बसू शकतो आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष चिन्ह कसा मिळू शकतो याकडेच लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही दिवसापासून हा मिळालेला उशिरा झालेला न्याय हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असेल की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असेल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।